वेलकम टू पुस्तक कट्टा यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो. कर्णाच्या या प्रवासातील पहिला आणि दुसरा टप्पा आपण पाहिला. आणि आता आपण येतो आहोत तिसऱ्या टप्प्याकडे. तुम्ही कधी तो सोंगट्यांचा खेळ पाहिलाय का? म्हणजे तो डॉमिनो इफेक्ट म्हणताय का तुम्ही? हो, अगदी तोच. जिथे एकामागोमाग एक अशा अनेक सोंगट्या रांगेत उभ्या केलेल्या असतात. कुणीतरी पहिली सोंगटी पाडतं, मग दुसरी पडते, मग तिसरी, आणि शेवटी एक सोंगटी पूर्णपणे धडाकन खाली कोसळते. बरोबर. आणि आपण नेहमी त्या शेवटच्या पडणाऱ्या सोंगटीकडेच बोट दाखवतो, तिला जबाबदार धरतो. महाभारतातही ती शेवटची सोंगटी म्हणजे दुर्योधनाचा हट्ट आणि कर्णाची त्याला दिलेली साथ असं मानलं जातं. अगदी खरंय. पण या सखोल विश्लेषणात आपण त्या सुरुवातीच्या सोंगट्या पडताना पाळणार आहोत. आज आपण ज्या पुराव्यांची आणि संदर्भांची पानं उलटणार आहोत, त्यातून कर्णाची मानसिक घालमेळ, त्याचं राजकारण आणि त्याच्या जन्माचं नव्याने समोर आलेलं रहस्य उलगडणार आहे. हे खूपच रंजक असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया त्या प्रसंगापासून, जेव्हा पांडव द्यूतात सर्वस्व गमावून वनवासाला निघून गेले आहेत. मुळात कसं आहे, या घटनेने हस्तिनापूरच्या राजकारणात एक विचित्र शांतता पसरलीय. इंद्रप्रस्थासारखं इतकं समृद्ध राज्य मागे टाकून पांडव अनवाणी वनात निघून गेले. पण इथे कर्णाच्या मनात मात्र एक भयानक वादळ सुरू आहे. तो सुन्न झालाय. म्हणजे त्याला नक्की कशाचा त्रास होतोय? त्याला सतत एकच प्रसंग आतून खात आहे. तो म्हणजे द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा प्रसंग. एक मिनिट थांबा, मला इथे एक गोष्ट खटकतीये. कर्ण हा अत्यंत गर्विष्ठ, मानी आणि सूर्यासारखा तेजोमय योद्धा मानला जातो. बरोबर. त्याने जे केलं ते उघडपणे भरसमेत केलं. मग अचानक त्याला या गोष्टीचा इतका पश्चाताप का होतोय? हाच तर मानवी मनाचा गुंता आहे. रागाच्या भरात, सुडाच्या अग्नीत माणसाला आपण काय बोलतोय याचं भान नसतं. पण जेव्हा तो धूर खारी बसतो तेव्हा खरी परिस्थिती समोर येते. त्या भर सभेत आपण द्रौपदीसाठी जे अपशब्द वापरले, ती आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि कधीही न सुधारता येणारी चूक होती हे आता कर्णाला जाणवू लागलंय. अरे बापरे. त्याला स्वतःची लाज वाटते. पण स्वतःला यातून वाचवण्यासाठी तो एका मानसिक चक्रव्यूहात अडकतो. तो स्वतःचं समर्थन करण्याचा प्रयत्न करू लागतो. म्हणजे तो विचार करतो की ह्या सगळ्याला फक्त मी एकटाच कसा जबाबदार असू शकतो? तंतोतंत. तो स्वतःला विचारतो, जेव्हा द्यूताचा तो अमानुष खेळ सुरू होता तेव्हा ज्ञानाचे आणि धर्माचे ठेकेदार मानले जाणारे द्रोणाचार्य, पितामह भीष्म, पितामह भीष्म, महात्मा विदुर हे सगळे गप्प का होते? शकुनीचं ते कपट कोणालाच कसं दिसलं नाही? खरंय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खुद्द युधिष्ठिराने जुगारात स्वतःच्या पत्नीला पणाला लावला तेव्हा तो निर्दोष कसा काय असू शकतो? म्हणजे तो स्वतःला त्या शेवटच्या सोंगटीसारखा पाहतोय. तो असा विचार करतोय की माझ्या आधीच्या सोंगट्या पडल्या, त्यांनीच मला पाडलंय. अगदी बरोबर. या सर्वांच्या मौनाचा आणि कृतींचा हा एकत्रित परिणाम होता. पण तरीही जगाच्या दृष्टीने फक्त कर्णच तो पापी ठरतोय. एका अर्थी त्याचं म्हणणं लॉजिकल आहे. तो स्वतःचा दोष पूर्णपणे अमान्य करत नाहीये, पण तो एकटाच गुन्हेगार कसा, हा त्याचा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणार आहे. पण या नैराश्याच्या गर्तेत कर्ण असा काही निर्णय घेतो जो त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला छेद देणार आहे. मदिरेचा आधार. हो, मदिरा म्हणजे सोमरसाचा आधार. हे मला खरोखरच अजब वाटतं. हे अजब वाटणं साहजिक आहे, कारण हे कर्णाच्या मूळ स्वभावाच्या अगदी विरुद्ध होतं. जो कर्ण पहाटे उठून सूर्याच्या तेजाची उपासना करायचा, तोच कर्ण आता एका अंधाऱ्या खोलीत सोमरसाच्या नशेत स्वतःला बुडवू पाहतोय. तो एका दासाला सोमरस आणायला सांगतो. ही त्याची स्वतःपासून पळून जाण्याची धडपड होती. बापरे. पण त्याच वेळी तिथे संजय काका येतात. ते कर्णाला या भयानक आणि दयनीय अवस्थेत पाहतात आणि ते त्याला उपदेशाचे डोस पाजत नाहीत. मग ते काय करतात? ते फक्त एकच वाक्य म्हणतात, जातिवंत घोडा कधीच खाली बसत नसतो. क्या बात आहे. हे वाक्य ऐकायला जेवढं साधं वाटतं तेवढंच ते आतवर भेदून जाणार आहे. हो ना. कारण संजय काकांनी या एका वाक्यानं कर्णाच्या थेट अस्तित्वावरच घाव घातला होता. म्हणजे त्यांना काय सांगायचं होतं नक्की? त्यांना हे सांगायचं होतं की जो घोडा लांबच्या आणि खडतर प्रवासाला निघालेला असतो तो थकला तरी कधीही गुडघे टेकून खाली बसत नाही. बरोबर. ज्या दिवशी तो तसा बसतो त्या दिवशी तो प्रवासासाठी कायमचा निकामी झालेला असतो. कर्णाचा प्रवास, त्याचं युद्ध नुकतंच सुरू झालं होतं. आणि या एका वाक्यानं कर्णाला त्याच्या युद्धाच्या मूळ वृत्तीची आठवण करून दिली असेल. नक्कीच. एक क्षत्रिय, एक योद्धा असा अंधारात लपून बसू शकत नाही हे त्याला उमगलं. एक योग्य वेळी मिळालेला शब्द माणसाला कसा सावरू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. पण
एकीकडे कर्ण या नैराश्यातून स्वतःला बाहेर काढत असताना परिस्थिती काय शांत नव्हती. अजिबात नाही. कर्णाच्या मनात चाललेल्या या मानसिक युद्धाचे पडसाद बाहेर उमटण्याआधीच हस्तिनापुरात एका नव्या वादळाची चाहूल लागते. दुर्वास ऋषींचं आगमन. इथून राजकारणाचा एक वेगळाच डाव सुरू होतो. हो, कारण कर्णाची ही मानसिक अवस्था आणि दुर्योधनाची असुरक्षितता या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या, नाही का? होय. पांडव वनवासात असले तरी ते तिथे तग धरून आहेत, जिवंत आहेत, ही कल्पनाच दुर्योधनाला आतून खात होती. त्यात अत्यंत कोपिष्ठ आणि लहरी म्हणून ओळखले जाणारे दुर्वास ऋषी हस्तिनापुरात येतात आणि दुर्योधन इथं सर्वांना आश्चर्याचा धक्का देतो. म्हणजे तो त्यांची सेवा वगैरे करतो? हो, तो अत्यंत संयमाने आणि सेवाभावाने या ऋषींची सेवा करतो आणि त्यांना प्रसन्न करून घेतो. पण इथं मला एक प्रश्न पडतो. दुर्वास ऋषी प्रसन्न झाल्यावर कर्णाला एक अतिशय विचित्र सल्ला घेतात. सुवर्ण जलाचा सल्ला. बरोबर. ते म्हणतात की रोज सूर्याला अर्घ्य दे आणि सुवर्णभस्म मिसळलेलं कमळजल प्राशन कर. पण त्यांनी दुर्योधनाला किंवा इतर कुणाला हा सल्ला का दिला नाही? कर्णालाच का? या प्रश्नाचं उत्तर दुर्वास ऋषींच्या सिद्धीमध्ये दडलेलं आहे. बघा, दुर्वास हे सामान्य ऋषी नव्हते, ते त्रिकालयानी होते. अच्छा. त्यांना कर्णाच्या खऱ्या पित्याशी म्हणजेच सूर्यदेवाशी असलेला त्याचा अज्ञात संबंध जाणवला असावा. म्हणजे सूर्याची ऊर्जा. अगदी तेच. सुवर्णजल आणि सूर्याची उपासना ही कर्णाच्या अंतर्निहित आणि सुप्त ऊर्जेला जागृत करण्यासाठी त्यांनी दिलेली एक गुरुकिल्ली होती. त्याच्या शरीरात जे सूर्याचं तेज आहे त्याला पोषक ठरेल असाच तो उपाय होता. पण कर्णाला हे सगळं तेव्हा समजलं होतं का? दुर्दैवाने नाही. कर्णाला यामागील खरा अर्थ तेव्हा अजिबात समजला नाही. हे खरोखरच गूढ आहे. पण दुर्योधनाने मात्र दुर्वासांच्या या प्रसन्नतेचा पूर्णपणे राजकीय फायदा उचलला. कसा? तो दुर्वास ऋषींना त्यांच्या 10,000 शिष्यांसह द्वैतवनात पाठवतो, जिथं पांडव वनवास भोगत आहेत. अरे हो, तो प्रसंग. म्हणजे बघा, जेवणाची वेळ टळून गेल्यावर एवढ्या लोकांच्या भोजनाची व्यवस्था पांडव करू शकणार नाहीत आणि मग दुर्वासांच्या भयंकर शापाने ते तिथेच भस्मसात होतील, हा त्याचा डाव असतो. पण मला सांगा, दुर्योधन इतक्या फसव्या आणि कुटील मार्गांचा अवलंब का करत आहे? जर कर्णासारखा महारथी त्याच्या पाठीशी आहे तर तो सरळ युद्धाची घोषणा का करत नाही? यामागे दुर्योधनाची खोलवर रुजलेली भीती आहे. दुर्योधन वरवर कितीही सामर्थ्यवान दिसत असला तरी त्याला पांडवांच्या ताकदीची पूर्ण कल्पना आहे. बरोबर. समोरासमोरच्या युद्धात विजय मिळवणं सोपं नाही हे त्याला माहीत आहे. त्यामुळे तो शक्य तितके छुप्या मार्गांचे, कूटनीतीचे पर्याय शोधत राहतो. पण त्याचा हा डाव यशस्वी होत नाही. कारण द्रौपदीकडे सूर्यदेवाने दिलेली ती अद्भुत थाळी असते, ती अक्षय पात्र. अगदी बरोबर. त्या थाळीच्या मदतीने दुर्वास आणि त्यांचे हजारो शिष्य तृप्त होतात आणि शाप देण्याऐवजी ते पांडवांना वरदान देऊन परततात. म्हणजे दुर्योधनाचा हा प्लॅन पूर्णपणे फसला. आणि या अपयशामुळेच त्याची अस्वस्थता शिगेला पोचते. बरोबर. कारण यानंतर तो थेट हस्तिनापूरच्या राजसभेत एक असा स्फोट करतो जो ऐकून आजच्या काळातही कुणालाही धक्का बसेल. तो थेट जन्मावर प्रश्न उभा करतो. हो, तो पांडवांच्या जन्मावरच प्रश्नचिन्ह उभा करतो. होय. जेव्हा छुपे मार्ग काम करत नाहीत तेव्हा दुर्योधन थेट कायदेशीर आणि राजकीय मार्गाचा अवलंब करतो. तो भरसभेत अतिशय आक्रमकपणे सांगतो की पांडव हे महाराज पांडूचे औरस पुत्र नाहीतच. बापरे. ते वेगवेगळ्या देवतांच्या मंत्रशक्तीतून आलेले पुत्र आहेत. त्यामुळे या राज्यावर, कुरुवंशाच्या सिंहासनावर त्यांचा कोणताही कायदेशीर किंवा रक्ताचा अधिकार नाही. पण हिचं खरी राजकीय आणि कौटुंबिक उलथापालथ होते जेव्हा पितामह भीष्म संतापाने उठतात. हो. दुर्योधनाच्या या विधानावर त्यांचा राग इतका अनावर होतो की ते एक असं भयंकर सत्य उघड करतात ज्यामुळे संपूर्ण सभेलाच घाम फुटतो. पितामह भीष्म सभेच्या मध्यभागी येतात आणि अत्यंत ठाम आवाजात एक असा बॉम्ब टाकतात जो हस्तिनापूरच्या राजकारणाचा पायाच हादरून सोडतो. ते दुर्योधनाला उद्देशून म्हणतात, तुम्ही ज्या रक्ताच्या शुद्धतेवरून भांडत आहात ते मूळ कुरु घराण्याचं रक्त कौरवांमध्येही नाही आणि पांडवांमध्येही नाही. काय? एक मिनिट. म्हणजे ज्या राजगादीवरून, ज्या वारस्यावरून हे इतकं मोठं महायुद्ध लढलं जाणार आहे तो कुरुवंशाचा मूळ पायाच तिथे अस्तित्वात नाहीये? नाहीये. हे कसं शक्य आहे? भीष्म हेच स्पष्ट करतात.
ते सभेत उघडपणे सांगतात की विचित्रवीर्याच्या मृत्यूनंतर कुरुवंश संपला होता. अच्छा. धृतराष्ट्राचे 100 पुत्र म्हणजे दुर्योधन आणि इतर कौरव हे महर्षी व्यासांच्या नियोग प्रक्रियेतून जन्माला आलेले वंशज आहेत. आणि पांडव हे दुर्वास ऋषींच्या मंत्रशक्तीतून जन्माला आले आहेत. थोडक्यात काय तर शुद्ध कुरु रक्त कुणाकडेच नाही. त्यामुळे गादीवरचा अधिकार रक्तावरून ठरवता येणार नाही. हे तर भयंकर आहे. म्हणजे राजकारणात ज्या रक्ताच्या शुद्धतेचा आणि परंपरेचा वारंवार उल्लेख केला जातो तो केवळ एक भ्रम होता. पूर्णपणे भ्रम. पण भीष्म तिथेच थांबत नाहीत. या सर्वांवर कडी करत ते एका 6व्या पांडवाचा उल्लेख करतात. अगदी बरोबर. सभेतील तो तणाव शिगेला पोहोचलेला असताना भीष्म म्हणतात की एक 6वा पांडवही आहे, जो जन्मापासूनच दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकला आहे आणि ज्याचा खरा परिचय कुणालाच नाही. कुंतीचा तो मंत्रशक्तीतून आलेला पहिला पुत्र आहे. आणि हे ऐकल्यावर कर्णाची अवस्था काय झाली असेल याचा विचार करा. त्याच्या मनात निर्माण झालेली ती शंका, ती भीती. हा 6वा पांडव कोण असेल? हो, तो अचानक युद्धात समोर आला तर काय होईल? तो किती सामर्थ्यवान असेल? त्याला स्वतःबद्दल काहीच माहीत नसतं. पण या अज्ञात 6व्या पांडवाच्या भीतीने त्याच्या डोक्यात एक नवं वादळ निर्माण होतं. अर्णासाठी हा एक प्रचंड मोठा राजकीय आणि मानसिक धक्का होता. त्याला आधीच 5 पांडवांना सामोरं जायचं होतं आणि आता ह्या नव्या अज्ञात शत्रूच्या भीतीने त्याला ग्रासलं. ह्या राजसभेतून तो बाहेर पडतो तो एका विलक्षण अस्वस्थतेत. त्याला काहीच समजत नसतं की नक्की काय घडतंय. आणि याच मानसिक कोलाहलात त्याची गाठ पडते अश्वत्थामाशी. इथं अश्वत्थामा आणि कर्ण यांच्या जीवन आणि तत्वज्ञानावर जी चर्चा होते ती मला या संपूर्ण विश्लेषणातील सर्वात महत्वाची चर्चा वाटते. ती सुरकुतलेल्या वस्त्राची चर्चा. हो. अश्वत्थामा मानवी मनाची तुलना एका कपड्याशी करतो. होय. अश्वत्थामा अत्यंत शांतपणे कर्णाला सांगतो की लहान मुलाचं मन हे नुकतेच धुवून वाळत घातलेल्या कोणत्याही सुरकुत्या नसलेल्या स्वच्छ वस्त्रासारखं असतं. पण जसजसा माणूस मोठा होतो तो जगात वावरू लागतो तसतसा स्वार्थ, द्वेष, असूया, मोह या भावनांमुळे त्याच्या मनाच्या वस्त्रावर असंख्य सुरकुत्या पडत जातात. पण मला इथं एक प्रश्न विचारायचा आहे. हे तत्वज्ञान ऐकायला खूप छान वाटतं, पण हे स्वतःच्या चुकांवर पांघरून घालण्यासारखं नाही का? म्हणजे कसं? कर्णाने द्रौपदीचा अपमान केला, दुर्योधनाला चुकीच्या गोष्टीत साथ दिली आणि आता सगळ्यांच्याच मनावर सुरकुत्या आहेत असं म्हणून तो स्वतःला निर्दोष ठरवतोय का? वरवर पाहता तसं वाटेल, पण इथला अर्थ अधिक खोल आणि गुंतागुंतीचा आहे. अश्वत्थामाचं हे तत्वज्ञान कर्णाला हे समजायला मदत करतं की हस्तिनापुरात ज्या धर्माचा आणि नैतिकतेचा डंका पेटला जातोय तो मुळात एक भ्रम आहे. अच्छा. जगातील प्रत्येक व्यक्ती, मग तो राजसभेत बसलेला युधिष्ठिर असो, भीष्म असो किंवा स्वतः दुर्योधन असो, हे सगळेच या सुरकुत्यांनी भरलेले आहेत. कुणीही पूर्णपणे शुद्ध किंवा निर्दोष नाही. खरं. हे समजल्यावर कर्णाला परफेक्ट किंवा पूर्णपणे नीतिमान होण्याच्या दबावातून मुक्ती मिळते. तो हे स्वीकारतो की जर सगळेच स्वार्थी आहेत तर मी आता फक्त माझ्या निष्ठेवर लक्ष केंद्रित करेन. ही जाणीव त्याला धर्माच्या ओझ्यातून मुक्त करून निष्ठेकडे ढकलते. क्या बात है. म्हणजे तो नैतिकतेचा शोध सोडून देतो आणि संपूर्णपणे निष्ठेचा मार्ग स्वीकारतो. हो. आणि या मानसिक स्थिरतेच्या अवस्थेतच त्याला आणखी एक असा धक्का बसतो जो त्याची ओळखच बदलून टाकतो. त्याचे दत्तक पिता अधिरथ यांनी केलेला तो खुलासा. बरोबर. जेव्हा कर्ण आपल्या दत्तक पित्याला भेटायला जातो तेव्हा अधिरथ त्याला एक असं गुपित सांगतात जे पिढ्यानपिढ्या लपवून ठेवलं होतं. काय सांगतात ते? ते कर्णाला सांगतात की आपण नुसतेच सूत किंवा सारथी नाही आहोत, तर आपण स्वतः कुरुवंशातील अत्यंत महान आणि प्राचीन राजा ययाती यांचे वंशज आहोत. एक मिनिट, हे कसं शक्य आहे? कर्ण तर सूतपुत्र होता ना, मग त्याचा ययातीसारख्या महान क्षत्रिय राजाशी संबंध कसा जोडला गेला? यामागे प्राचीन भारताचा इतिहास आहे. अधिरथ समजावून सांगतात की ययाती राजाचा मुलगा अणु याच्या वंशातील काही क्षत्रियांनी नंतरच्या काळात शस्त्र खाली ठेवून रथाचे सारथत्य करण्याचं काम स्वीकारलं. अच्छा. पण मुळात त्यांच्या धामण्यांमध्ये त्याच प्राचीन आणि महान क्षत्रिय ययाती राजाचं रक्त वाहत होतं. बापरे, हा किती मोठा विरोधाभास आहे. ज्या हस्तिनापूरच्या राजघराण्याने ज्या लोकांनी कर्णाला आयुष्यभर सूतपुत्र म्हणून हिणवलं, पावलोपावली अपमानित केलं, त्याच घराण्याचा त्यांच्याही आधीच्या पिढीचा म्हणजे ययाती राजाचा तो वारसदार निघतो.
आणि हे सत्य कर्णासाठी एका संजीवनीसारखं काम करतं. आयुष्यभर ज्या न्यूनगंडात तो जगला होता तो एका क्षणात गळून पडतो. साहजिक आहे. त्याला जाणवतं की तो रक्ताने आणि परंपरेने पांडवांपेक्षा किंवा कौरवांपेक्षा जराही कमी नाही. ही जाणीव त्याला आगामी युद्धासाठी एक नवी प्रचंड ऊर्जा देते. आता तो कुणा सूतपुत्राच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी लढणार नव्हता, तर एका राजपुत्राच्या आत्मविश्वासाने लढणार होता. आणि या नव्या ऊर्जेची, या नव्या आत्मविश्वासाची त्याला लगेचच गरज भासते. कारण यानंतर आपण वळत आहोत एका अतिशय थरारक आणि अंगावर काटा आणणाऱ्या प्रसंगाकडे. तो वारणावताच्या जंगलात घडलेला प्रसंग. होय. राजसभेतील गोंधळ आणि तणावानंतर कर्ण आणि दुर्योधन एकांतात पुढची रणनीती ठरवण्यासाठी वारणावताच्या घनदाट अरण्यात छुप्या शिकारीला जातात. तिथे कुणी सैन्य नसतं त्यांच्यासोबत. नाही, तिथे त्यांच्यासोबत कोणतंही सैन्य नसतं. आणि जंगलातून चालत असताना अचानक एका अजस्र भयानक अजगराने दुर्योधनाचा पाय घोट्यापासून गिळंकृत केलेला असतो. बापरे, इथे मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते बघा. जो दुर्योधन कालपर्यंत राजसभेत उभा राहून संपूर्ण पृथ्वीचा सम्राट होण्याच्या वल्गणा करत होता, पांडवांना सुईच्या टोका एवढी ही जमीन देणार नाही अशी गर्जना करत होता, तोच दुर्योधन आज जंगलातल्या एका मेंदू नसलेल्या सरपटणाऱ्या प्राण्यासमोर शून्य ठरतो. अगदी खरंय. तो अजगर नुसता पाय गिळत नाही, तर तो दुर्योधनाच्या संपूर्ण शरीराला असा काही विळठा घालतो की दुर्योधनाला श्वास घेणंही कठीण होतं. तो हतबल होऊन बेशुद्ध पडतो. ही सत्तेची आणि निसर्गाची किती मोठी क्रूर चेष्टा आहे. तुमचं हे निरीक्षण अत्यंत अचूक आहे. सत्ता आणि शक्तीचा अहंकार निसर्गासमोर कसा गळून पडतो हे या प्रसंगातून दिसतं. बरोबर. आता इथे कर्णाची कसोटी होती. कर्णाकडे शस्त्र असतं, पण जर त्याने बाण किंवा तलवार चालवली तर तो अजगर दुर्योधनाला आणखी घट्ट आवळेल किंवा शस्त्राचा वार दुर्योधनालाच लागेल अशी परिस्थिती असते. मग तो काय करतो? तेव्हा कर्ण आपला जीव धोक्यात घालतो. तो कोणताही विचार न करता निव्वळ आपल्या बाहुबलाने त्या अजगराचे जबडे स्वतःच्या हाताने फाडतो. अरे बापरे, कर्णाने अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून दुर्योधनाला खेचून बाहेर काढला. पण इथं मला एक रूपक मांडावसं वाटतं. सांगा ना. हा अजगर म्हणजे केवळ एक प्राणी नव्हता. मला असं वाटतं की ते आगामी महायुद्धाचं रूपक होतं. महाभारत नावाचं हे युद्ध दुर्योधनाला असंच वेळख्यात घेणार होतं आणि त्याला वाचवण्यासाठी कर्णाला आपली सर्व शक्ती अशीच पणाला लावावी लागणार होती. अगदी बरोबर. आणि या प्रसंगातून कर्णाच्या निष्ठेची सर्वोच्च कसोटी दिसून येते. दुर्योधन बेशुद्धीतून शुद्धीवर आल्यावर कर्णाने ही घटना इतर कोणालाही सांगितली नाही किंवा आपल्या उपकाराचं प्रदर्शनही केलं नाही. का म्हणजे त्याने स्वतःची पाठखा थोपटून घेतली नाही? कारण त्याला दुर्योधनाच्या प्रतिष्ठेला, त्याच्या अहंकाराला धक्का लागू द्यायचा नव्हता. एका मित्राची अस्मिता आणि त्याचा दुबळेपणा जगापासून लपवून ठेवणं हे कर्णाने स्वतःच्या शौर्याच्या प्रदर्शनापेक्षा जास्त महत्वाचं मानलं. आणि इथं आणखी एक गोष्ट घडते जी कर्णाच्या मनोवृत्तीवर प्रकाश टाकते. जेव्हा तो अजगराचे जबडे फाडतो तेव्हा त्या प्राण्याचे दात दुर्योधनाच्या पायातच तुटतात. पण तो अजगर ते तुटलेले दात मागे घेण्याचा प्रयत्न करत नाही. यातून कर्ण एक अत्यंत महत्वाचा धडा शिकतो, नाही का? होय. निसर्गाकडून मिळालेला हा एक भयानक पण महत्वाचा धडा होता. कर्ण त्या प्राण्याकडे बघून शिकतो की दात कधीही वाटेल तिथे खुपसू नयेत आणि जर खुपसलेच तर ते मोडले तरी मागे घेऊ नयेत. क्या बात आहे. हाच कर्णाचा आता आगामी युद्धासाठीचा दृढ निश्चय होता. त्याने दुर्योधनाच्या मैत्रीत आणि राजकारणात स्वतःचे दात खुपसले होते. आता समोर साक्षात मृत्यू आला, युद्धात पराभव दिसला, तरी तो माघार घेणार नव्हता. युद्धात शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची त्याची मानसिकता या एका घटनेतून कायमची पक्की झाली. खरोखरच या संपूर्ण प्रवासाचा गोषवारा मांडायचा झाला तर आपण काय पाहिलं? आपण पाहिलं की कर्णाने केवळ एका मित्राला वाचवलं नाही, तर स्वतःला आगामी युद्धाच्या वणव्यात कायमचं झोकून दिलं आहे. पहिल्यांदा स्वतःच्या कृत्यांची लाज वाटण्यापासून ते नैतिकेचा भ्रम मोडून काढण्यापर्यंतचा त्याचा प्रवास, स्वतःचा ययातीचा वारसा समजून घेणं आणि शेवटी जंगलात त्या अजगरासारख्या संकटाचा सामना करत आपली निष्ठा सिद्ध करणं. आणि हे सगळं केवळ महाभारतापुरतं मर्यादित नाहीये. आजच्या जगातही आपण बऱ्याचदा या सुरकुतलेल्या वस्त्रासारख्या समाजात जगत असतो. खरंय. आपणही बऱ्याचदा आपल्या प्रियजनांच्या चुकांचं समर्थन करतो. त्यांच्या प्रेमापोटी किंवा निष्ठेपोटी आपण अशा परिस्थितीच्या प्रवाहात खेचले जातो जिथून माघार घेणं शक्य नसतं. कर्णाची ही अवस्था आपल्या सर्वांच्या आत दडलेल्या एका संघर्षाचं प्रतिनिधित्व करते. अगदी खरंय.
आणि म्हणूनच जाता जाता मला तुम्हाला एका अशा विचारासोबत सोडून जावंसं वाटतं ज्यावर तुम्ही नक्की विचार करा. आपण सुरुवातीला पाहिलं की सोंगट्यांचा खेळ कसा असतो. पहिली सोंगटी पडते आणि शेवटची सोंगटी पडते. कर्णाने त्या घनदाट जंगलात दुर्योधनाला अजगराच्या त्या भयानक विळख्यातून तर वाचवलं, पण हे सगळं करत असताना या संपूर्ण प्रक्रियेत त्याने स्वतःला महाभारताच्या एका अशा मृत्यूरूपी विळख्यात अडकून घेतला नाही का, ज्यातून त्याची स्वतःची सुटका कधीच शक्य नव्हती. बापरे, हा प्रश्न खरोखरच अंतर्मुख करणारा आहे. कर्णाने दुसऱ्याचा विळखा सोडून ना, पण स्वतःचा विळखा मात्र अधिक घट्ट केला. विचार करा. भेटूया पुढच्या वेळी अशाच एका सखोल विश्लेषणासोबत. तोपर्यंत ऐकत रहा आणि विचार करत रहा.